नमस्कार, मी अर्चना आई ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत लहान मुलाला स्वतःहून पाणी पिण्याची सवय कशी लावावी। साधारणतः मूल 6 महिन्याचा झाल्यानंतरच आपण त्याला पाणी देण्यास सुरुवात करतो। तोपर्यंत त्याची पाण्याची गरज ही आईच्या दुधामधूनच पूर्ण होत असते। पण जर आपण 6 महिन्याच्या आत बाळाला पाणी दिलं तर त्याला डायरिया होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। 6 महिन्यापर्यंतच्या बाळाची मूत्रपिंड तितकीशी सक्षम नसल्यामुळे त्याची सोडियमची पातळीही कमी होऊ शकते। आईच्या दुधातून मिळणारे जे पोषक घटक आहेत ते बाळाला तितक्याशा चांगल्या प्रकारे मिळत नाहीत। त्यामुळे बाळाला 6 महिन्यानंतरच पाणी देणं ही योग्य पद्धत आहे। सर्वात पहिला मुद्दा असा की जेव्हा आपण पाणी पित असतो तेव्हा बाळाला सोबत घेऊनच पाणी प्यावं, कारण लहान मुलांची निरीक्षण क्षमता ही खूप जास्त चांगली असते। ते छोट्या छोट्या गोष्टींचं चांगलं निरीक्षण करत असतात, त्यामुळे ते आपल्याकडे बघून आपोआपच पाणी प्यायला शिकू शकतात। मी घरी प्रयोग करून बघितला की बाळाची जी पाण्याची बाटली असते त्याचा एक छोटा होल मी थोडंसं वाढवलं आहे, ज्यामुळे बाळाला पहिल्यापेक्षा जास्त आणि अधिक चांगल्या पद्धतीने पाणी पिता येतं। त्यांना खूप पटापट पाणी प्यायचं असतं, खूप जास्त खेळायचं असतं। दुसरा मुद्दा असा की बाळ ज्या खोलीमध्ये झोपत असेल किंवा ज्या ठिकाणी खेळत असेल तिथे बाळाच्या पाण्याच्या बाटलीची जागा ही कायम ठेवावी आणि त्याला पटकन पाणी घेता यावं अशी ठेवावी, कारण बाळाला जेव्हा तहान लागते तेव्हा तो स्वतःहून खुणवून दाखवतो किंवा कधीकधी तर स्वतः जाऊन तो पाणी पिऊ शकतो। बाळ खेळल्यानंतर किंवा खूप मस्ती केल्यानंतर त्याला आठवणीने पाणी द्यावं, त्यामुळे बाळ जास्तीत जास्त पाणी प्यायला शिकतं। तर हे सगळे माझे अनुभव मी आपल्याशी शेअर केले आहेत। त्याचबरोबर माझा मुलगा अर्णव आता स्वतःहून पाणी प्यायला कसा शिकलाय ह्याची देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुमचे काही अनुभव असतील तर नक्की मला सांगा। धन्यवाद।